जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो महाराज। जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो शक्ति विराजे, मन भक्ति से दीना। जो जन तुम्हारी शरण में आए, जो जन तुम्हारी शरण में आए, दुख दर्द हर लीना। हनुमत दुख दर्द हर लीना। महावीर प्रभु हम दुखियन के, तुम हो गरीब निवाज। हनुमत तुम हो गरीब निवाज। हनुमत जय 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 हनुमान गुसाई। मन सुख पायो रे, अलबेला सजन आयो रे। मोरा अति मन सुख पायो रे, अलबेला सजन आयो रे। अलबेला सजन आयो रे।
ચાલુ છે આડું આડું એક 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 એક
या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि पूजा केल्यानंतर वटी भरली माझ्या देवीची वटी भरली आरती करता एका दासीजवळ आणि भगवंताला मी या देवी मातेला विनंती करायला देवी माता मी 5 प्रदक्षिणा मारे आणि 5 प्रदक्षिणा वेळेला 5व्या प्रदक्षिणा वेळेला माझा कृष्ण कन्हैया त्या दिसला नाही पण तुझ्याच चरणावरती साष्टांग आणि रुक्मिणी मातेनं देवीची वटी भरली वटी नवऱ्या आणि वटी भरलेलं शिकलं. आता 4थ्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली. आता 5वी प्रदक्षिणेला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. 5व्या प्रदक्षिणेला सुनेरी ब्राह्मण धावतात सुनेरी ब्राह्मण म्हणतात मंदिरामध्ये आले आणि भगवंताने हात पकडला एकदम पाठलागा भरून मी सांगितलं लक्षात भरून आणि भगवंताने रुक्मिणीचा हात पकडला आणि गोल चक्कर मारला तिच्या तिथं गेट पासून मारलेला आहे आणि इकडे शिशुपाल आणि जरासंध तुझ्या युद्धामध्ये धावत आहे हो रथावरती आणि शिशुपाल सुद्धा समोर राहत आहे माझ्या आणि पुढे शिशुपालासोबत माझ्या भगवंताने घनघोर युद्ध केलं पण त्याच वेळेला माझ्या भगवंताने आता तलवार चालवणार रुक्मिणी मातेला हात जोडला आणि रुक्मिणी माता वाढवायला नाही म्हणून गणपती
देखो चिंता करे ही कन्या प्रभुता वरान पवना कवनाचिन्या दे आता एक विचार कुशल धरा चौथी पुनारुक्मी वडील चासे कुसले पुर्या सदा मंगल मधुर सुरुवात होणार आहे तरी तू झाली परका आई ग नवमास कष्ट तुला दिले नवमास कष्ट तुला दिले भोग झाले कधी भेटशील आई ग कधी भेटशील आई ग दिवा भोग झाले या देहाने नांदयला तुरी मधुर शुभम भवतु सावधान. शेवटचं मंगलाष्टक राहिलेलं आहे. फटाकेवाले दादा सावध व्हा. बँडवाले Yeah.
नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग हो चंदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी हो चंदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी धर्मी माता ही प्रसन्न झाली धर्मी माता ही प्रसन्न झाली विठुरायाची बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग विठुरायाची बावरी झाली ग दिसायला होती लाखात राजाची लाडाची दिसायला होती लाखात मग राजाची लाडाची दिसायला होती लाखात राजाची लाडाची दिसायला होती लाखात लाडा लाडाने बावरी झाली लाडा लाडाने बावरी झाली विठुरायाची बावरी झाली विठूला बघून हसायची घरात रुक्मिणी रुसायची विठूला बघून हसायची हो घरात रुक्मिणी रुसायची विठूला बघून हसायची घरात रुक्मिणी रुसायची विठूला बघून हसायची चंद्रभागा ही प्रगट झाली चंद्रभागा ही प्रगट झाली विठूला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर चंद्रभागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर चंद्रभागेला
ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी मावळी झाली ग अशी रुक्मिणी मावळी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग आणि ग्रंथपूजा सुद्धा होईल. सर्वांनी या ग्रंथपूजा करता भगवंतांनी धामाला जातील. उद्याचा आपला शेवटचा दिवस श्रीमद भागवत महापुराणाद्वारे सर्वांनी या शेवटच्या श्रीमद भागवत महापुराणाकरता या सर्वांनी दुपारच्या सत्रामध्ये यावं. सकाळचं सत्र होईल, दुपारचं सत्र होईल. परवाच्या दिवशीला काला होईल. सर्वांनी या कालाकरता यावं विनंती. श्री राधे.
बाजूला रे बाजूला बाजूला दादा तुम्हाला वर बोलवला ना फोटो काढायची का हो बेटा एक मिनटं हे फक्त आईनं सांगितलं ना बँड पाहिजे बँडवाले गेले हे खेळ होईना अगोदर आले आले तीन माणसं स्वागत करा ना पुढच्या घरी हे प्रसाद होता ना प्रसाद पिसाद आणला सकाळ खाली तो गोळ्या जपतो रात्रीची काढली काढली मी म्हणतो होते या
गाड़ी चलने वाली है राम राम का टिकट निकालो गाड़ी गाड़ी तेरे हाथ रे भैया गाड़ी वाले भैया गाड़ी वाले गाड़ी तेरे हाथ रे गाड़ी माता या ठिकाणी उपस्थित झाली आहे द्वारकेमध्ये पोहोचले द्वारकेमध्ये त्या ठिकाणी सुदामा आणि द्वारकेमध्ये असताना गेटवरती पोहोचवलं पण जेव्हा सुदाम देवजी म्हणतात की चक्रवाल भैया आप कहा जा रहे हो भगवंत म्हणतात आता तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे मला या एका बाजूला जेव्हा जायला लागले आणि प्रत्येकाला प्रश्न विचारत आहे द्वारका कुठे आहे द्वारका कुठे आहे दादा द्वारका कुठे आहे हो कोणी सुदामासोबत बोलत नाही प्रत्येकाला प्रश्न विचारतो सुदामा दादा द्वारका कुठे आहे कोणी बोलत नाही जाता 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 हो सुदाम देवजी नेमकाच्या गेट वरती पोहोचले जेव्हा सुदाम देवजी त्या गेट वरती पोहोचले द्वारपाल त्या द्वारपालांना विनंती करत आहेत हे द्वारपालांनो आम्हाला कृष्ण कन्हैयांचं दर्शन घ्यायचं आहे द्वारपाल हसले त्यांना पाहून आणि सुदाम याला लुटून दिलं पलटो खाली आणि पुन्हा आणि मित्र म्हटल्यानंतर पुन्हा हसायला लागले द्वारपाल पुन्हा एक धक्का दिला सुदामा पुन्हा खाली पडत आहे आणि सुदामा हळूहळू उठतो आणि विनंती करतो हे दासे कह दो अरे द्वारपालो हरे द्वारपालो कन्हैया से कह दो हरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर के सुदामा गरीब गया है इधर के सुदामा गरीब गया है भटकते न जाने कहाँ से भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब गया है तुम्हारे महल के करीब गया है अरे द्वारपालो नसर पे है पगड़ी नसर पे है जामा बता दो कन्हैया नाम ने सुदामा बता दो कन्हैया नाम ने सुदामा नसर पे है पगड़ी नसर पे है जामा बता दो कन्हैया नाम ने सुदामा बता दो कन्हैया नाम है सुदामा इसके बाद मोहने से जा करके कह दो इसके बाद मोहने से जा करके कह दो मिले सुदामा नसीबा गया है सुदामा
एका द्वारपालाला दयाली त्याला विनंती करणार बघू तरी परीक्षा तर बघू. मग एक द्वारपाल तेव्हा त्या ठिकाणाहून आले आणि कृष्ण कन्हैयाच्या हात जोडून विनंती करतात, हात जोडून विनंती करतात. आणि सुनाम्याला त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाला म्हणतात की प्रभू हो हात मागितला तो रे मित्र हो शांतीपणीच्या आश्रमामध्ये राहणार हो तुमच्या सोबत खेळणार हो कोण. मग जेव्हा त्याचं मान म्हटल्याबरोबर कृष्ण कन्हैया उभं राहिले पाय चपायला लागले सुदामा. रुक्मिणी माता सुद्धा पाय चपायला लागले आणि कृष्ण कन्हैया पाय चेपत असताना माझ्या सुदाम्याच्या पायाला काटे रुतले, काटे काटे आणि ते काटे हे रुक्मिणी अगं जा आणि सुई घेऊन ये ग, जा चिंता घेऊन ये. आणि जात असताना अहो रुक्मिणीला अहो सुई आणायला वेळ झाला. माझ्या भगवंतांनी दातांनी हे काटे काढायला सुरुवात केली आणि तेव्हा रुक्मिणी माता त्या ठिकाणी उपस्थित झाले. काटे काढलेत काठे आणि पुन्हा हे रुक्मिणी हे जा अगा माझ्या सुदामा करिता शुद्ध पाणी घेऊन ये. आणि रुक्मिणी शुद्ध पाणी आणण्याकरिता निघून गेली. पाण्याला वेळ झाली आणि अशा वेळेला माझ्या भगवंतांनी आपल्या दोन्ही डोळ्याच्या अश्रू पाडून माझ्या सुदाम्याचे पाय धुतले. महाराज बराबर में अपने सुदामा बिताए करना होगे सामने बुलाए, करना होगे सामने बुलाए. बराबर में अपने सुदामा बिताए करना होगे सामने बुलाए, करना होगे सामने बुलाए. प्यारे जरा तुम सुदामा, जरा प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे परिवार खुशी का समा तेरे परिवार कन्हैया के अरे द्वार पालो कन्हैया के
म्हणतात सुंदर माझ्या भगवंतांनी आणि जे जुने कपडे ते काढले नवे कपडे टाकले ते सुदामदेव एक पेढा घेतला पेढा आणि सुदाम्याच्या मुखामध्ये टाकला सुदामदेव सुदाम्याचे गाव आत गेले होते महाराज आत सुदाम्यांनी ते महाराज कसे तरी घाई न कारण महिनाभर उपायशी होता सुदामा आणि जेव्हा रुक्मिणी माता थोडा वेळ बाहेर निघून गेली बाहेर आणि कृष्ण कन्हैया आणि माझे सुदाम देवजी एका बसा आसनावरती बसा आणि चर्चा चालू आहे सुदाम देवजी सुदाम देवजी करा चर्चा करा सुदाम देवजी कृष्ण कन्हैया म्हणतात सुदाम देवजी कैसा चल रहा है आपका सुदाम देव जी म्हणतात प्रभु आपकी कृपा से बहुत अच्छा चल रहा है सुदाम बहुत अच्छा चल रहा है प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है चलो ठीक है टाइम नहीं प्रभु टाइम प्रभु बघा ना आणि सुदामा म्हणतो प्रभु आपका कैसा चल रहा है भगवंत म्हणतात हो काय सांगा सुदाम देवजी हो हमारा बहुत अच्छा चला है हो सुदामा हो लग्न गिग्न झालं का नाही सुदामा म्हणतोय हो देवा एक पत्नी आहे 4 मुलं आहे अगं त्यांच्याच तरमुळे मला तुमचं दर्शन झालं प्रभू हो असं आणि सुदामा म्हणतोय प्रभू आपकी शादी किती हुई है सुदामा हिंदी बोलता है का हस रहे हो बघा ना कधी चेहऱ्यावर ते झालं महिनाभर उपाशी होता लाडू ते एका घासालाच म्हणतात दुसरा लाडू पाहिजे सुदामा असला तर बरंच सुदामा म्हणे 13 ने चारला राहील लाडू चारला चला तर मग सुदामा अशा वेळेला भगवंताची चर्चा चालू असताना हे सुदामा तुला माहित आहे तुझ्यावर हे दिवस का आले सुदामा म्हणतो प्रभू सर्व माहित आहे गुरुकुलमध्ये असताना एकट्याने खाली होते हो तर मग मी काय केलं तुझ्या डोक्यावर असणारी जी लक्ष्मी जी आहे तुझ्या जीवनामधली ते झोपून टाकली कारण अरे तू मला त्याने नाही दिले मला उपाशी ठेवलं त्या कारणामुळे हो आणि मी तुझ्या जीवनामधली लक्ष्मी हटवून टाकली तुझा एका घासात खाशील ते एका घासात खाल्लं पाहिजे सुदामा भूक लागली एका घासात पाणी पिता का हो आणि अशा वेळेला सुदाम्याचे भगवंताने महिनाभर राहिले हो भगवंताच्या त्या महालामध्ये सुदामा महिनाभर राहिला आणि सुदाम्याचे आत गेलेले डोळे आत गेलेले गाल सफरचंदासारखे वरती येऊ लागले पाना मारला सुदामा कसा बारीक घडणाऱ्याची गाठ नाही म्हणून आणि महाराज पाहना कसा टुकुर मुकुर पाहतो सफरचंदाला सफरचंद सुद्धा त्याला पाहतो एका घासात खाल्लं तर ठीक असं आणि सुदामा अशा वेळेला घाई घाईला खात आहे देवा दुसरंही असतं तर बरं झालं अशा वेळेला महिनाभर झाला सुदामा आणि पुन्हा आता भगवंत म्हणतात ते सुदामा अरे महिना झाला आठवण करून दिली भगवंताला माहित आहे सुदामा अरे माझ्या वहिनीनं आमच्याकरता काहीतरी दिलं असेल ना पुन्हा आठवण दिली सुदामा म्हणतोय लाज वाटायला लागले सुदामा म्हणतोय की देवा अंतःकरणामधून देवा एवढे पक्वान मी तुमच्या घरी या महालामध्ये खाल्ले आता माझी ते छोटीशी पोह्याची पुतुकडी दाखवू महिनाभर सुदामा उपासी आहे दाखवू नका आणि देवा भगवंताला कसे मी देऊ महिनाभर घामाने भिजलेले ते पुतळी कसे देवा तुम्हाला दाखवू मग सुदामा म्हणतो देवा माझ्याकडे काही नाही भगवंत म्हणतात जर आता जर मला जर याने काही दिलं नाही शेवटपर्यंत हा गरीबच राहील मग भगवंतांनी काय केलं रुक्मिणी जांबवंती कालिंदी सत्यभामा चला चौकशी घ्या कसा देणार नाही सुदामदेव
म्हणून चौकशी घ्यायला लागला. सुदामा इकडे लपतोय, पत्नी तिकडे लपतोय, लपवता 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 सापडली. ही सचली आणि महाराज त्याच्या गाठा सोडल्या. त्या पुतळीच्या गाठा म्हणजे या सुदाम्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्या दुःखाच्या गाठा माझ्या भगवंताने एक एक सोडले. हो, आणि सोडल्यानंतर भगवंतांनी काय केलं, एक मूठ घेतली आणि ते जसे खाल्ली. कुबेराला सांगितलं जा आणि सुदाम्याची झोपडीची नोकरी करून टाका. आणि अशा वेळेला जेव्हा कुबेरजी निघून गेले त्या ठिकाणी आणि सुशीलाला पूर्ण इतिहास सांगितला. सुशीला म्हणायला लागली की अहो माझी एकट्याची नगरी नाही, तर या पूर्ण गावामध्ये बंगले उद्या नगरी करून टाका. अशा वेळेला पुन्हा वापस सांगितलं, भगवंत म्हणतात नगरी बनवा. एका मुठ्ठीमध्ये नगरी बनवली आणि दुसऱ्या मुठ्ठीमध्ये दुसरी मुठ्ठी खाल्ली. खा कृष्ण कन्हैया, भूक लागली असेल. दुसरी मुठ्ठी खाल्ली, अख्खे द्वारपाल देऊन टाकले. आता तिसरी मुठ्ठी राहिली आणि तिसरी मुठ्ठी जेव्हा खाणार रुक्मिणीनं हात पकडला. जसा हात पकडला थोडेसे माझ्या रुक्मिणीने खाल्ले, सत्यभामांना दिला, सर्व प्रसाद वाटून दिला. त्या रुक्मिणीला माहित आहे जर तिसरी मुठ्ठी माझ्या भगवंताने जर खाल्ली असती तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सेवक बनलो असतो सुदाम्याची. म्हणून तिसरी मुठ्ठी सत्यभामा रुक्मिणी कालेंदी सर्वांना पत्न्यांना 16,000 त्यांना त्या पत्न्यांना वाटून दिला. आणि कृष्णा हे आता मला असं वाटतंय की आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही. आणि भगवंत म्हणतात हो हो काही हरकत नाही. सुदाम देवा येत जा बरं का, एकदा तरी आम्हाला दर्शन देत जा, एकदा तरी तुम्ही यायचं इथं दर्शनाकरिता. आणि सुदाम देवजी आता उठलेत माझं. आणि सुदामजी जेव्हा उठले आणि आता पुन्हा एकदा सुदामा त्या खुर्चीवरती बसले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंतांनी सुद्धा दर्शन घेतलं सुदाम्याचं. आणि पत्न्यांना सांगितलं दर्शन घेण्याकरिता. आणि 16,000 108 पत्न्या आहेत. आणि एवढ्याच दर्शन थकून आशीर्वाद देऊ सुदामा थकला. शेवटी भगवंताला एकट्याने दर्शन घेतलं, सर्व पत्न्यांना दर्शन मिळालं. गोपाल कृष्ण भगवान सुदामा आता जायला लागला. सुदामा जात आहे, सुदामा जात आहे. सुदामा जात असताना पुन्हा कृष्ण कन्हैया म्हणायला लागले, सुदाम्याला पुन्हा बोलावलं. हे सुदामा, अरे तो नवा दुपट्टा राजा तो तरी देईल ते. सुदामा आणि टाकले आणि जुने कपडे सुदाम्याला दिले. सुदामा मनामध्ये म्हणतोय की देवा, ओ देवा, अरे बाबा, अरे या नवा ड्रेस तरी राहू देता. परंतु अशा वेळेला भगवंतालाच माहित आहे जर माझ्या भक्ताला काय द्यायचं आणि काही नाही द्यायचं. पण सुशील त्या ठिकाणी सुदाम्याने पुन्हा हात जोडले, प्रभू येतोय प्रभू. आणि सुदाम्याच्या जीवनामध्ये म्हणजे दुःख आहे ते नष्ट करून टाकलं आणि लक्ष्मीचा वास सदा सर्वदा सुदाम्याच्या जीवनामध्ये. आणि सुदामा जात असताना पुन्हा हे कृष्ण कन्हैया येतोय रे बाबा. उभं राहिले आसनावरून. कृष्ण कन्हैया उभे राहा आणि पुन्हा टाटा बाय बाय करायला लागले. टाटा बाय बाय करी आणि इकडे जेव्हा खरोखर झोपडी बायको, झोपडी दिसत नाही. अरे मला स्वप्न पडलं का, या डोळ्यांना उपदेश करतात. अरे आपण कृष्ण कन्हैयाच्या दरबारामध्ये राहिलो आणि तेच दिसत आहे. आणि भगवंत त्या ठिकाणी सुदामा ऐकत का स्वामी, तुम्ही भगवंताला काही मागितलं नाही, पण आपल्या जवळचं काही दिलं की नाही दिलं. दिलं ना. मोठी पाय मोठे पाय घेऊन या.
सुदामा मोठी पिवळी घेऊन या कृष्णाला भेटण्याकरिता गेला आणि त्या मोठी पोहेने काय झालं, माझ्या भगवंताने सोन्याची नगरी देऊन टाकली. जंबूया दीप माझी एक पंढरपूर गाव. हा अभंग वासुदेवामध्ये पाहून घ्यावं. आणि अशा वेळेला भगवंतांनी पुन्हा सुदाम्याला सार केलं आणि सुदाम्याच्या जीवनामधली जे दुःख आहे ते नष्ट करून टाकलं. सर्व दुःख नष्ट करून त्यांना सुख रूप बनवलेलं आहे. अशी माझी सुदाम्याची कथा, श्रीमद भागवत कथा या ठिकाणी पुनर्विराम. हरे नमः हरे नमः हरे नमः. आणि 11वा स्कंद या ठिकाणी समाप्त आणि 12व्या भगवंत त्या ठिकाणी जाऊ द्या कृष्णाकडे यायला. आणि भगवंत म्हणतात हे बघा, दुर्योधन म्हणतो युद्धामध्ये आणि गोष्टी कोणत्या सांगणार, युद्धामध्ये गोष्टी नसतात तेव्हा युद्धामध्ये युद्ध असते. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख हरता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूरैरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो काढती तेव्हा पाय तवा मली तुझ्या नुसते माझी माया
आले आले विठ्ठल रूपात त्या बाबाच्या भक्ताला दर्शन झाले साक्षात त्यांची आठवण आले मी आलो बाई बाई ते गजानन बाबा साई नवदुर्गा माये ते गजानन बाबा साई नवदुर्गा माये ते साईनाथ आले गुरु प्रसाद घेऊन त्या खेळा गावावरून आली केसर माता त्या खेळा गावावरून आली केसर माई ते गजानन आले साई नवदुर्गा माई ते गजानन आले साई नवदुर्गा माई बाबा आले प्रसाद घेऊन ते गजानन बाबा आले प्रसाद घेऊन या ताईच्या वाढदिवसाचा करा भक्तानो या ताईच्या वाढदिवसाचा करा भक्तानो मनन त्या खेडा गावावरून त्या माईचा लेकरो आवली तो भजन त्या माईने लेकरा आम्ही आनंदान त्याचे दर्शन घेऊन तुम्ही आनंदान सीताबाई जाते वनाग आमची सीताबाई जाते वनाग आमची सीताबाई जाते वना सीताबाई साठी जन लोक लढती सीताबाई साठी जन लोक लढती पशु पक्षी चारा न खाती पशु पक्षी आम्हा सोडून जाते आम्हाग आमची सीताबाई जाते वनाग आमची सीताबाई जाते वना सीताबाई साठी रथ आणिले सीताबाई आरसे लावा चारण सिंगार सीताबाई जाते वनाग आमची सीताबाई जाते वनाग आम बोला संत केशर माता की जय हॅलो बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू मनीषा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू मनीषा हैप्पी बर्थडे टू यू या वाटा वाटा ते आरत्या तिकीट घेऊन जा हर पडली ठीक आहे वा हा बसावर एक मिनिट समुद्र बेंच निघाला पाहिजे देवीच्या मंदिरात लावली फुलवात दर्शन दे देवा दर्शन दे देवा आलो ह्या मंदिरात दर्शन दे देवा दर्शन दे देवा आलो या मंदिरात बाप माझा दीननाथ लावली फुलवाना दे देवा दर्शन दे देवा आलो ह्या मंदिरात माये माझी रूपमाबाई लक्षण
नाही तुझ्या पायी गोपाल कृष्ण भगवान की वाह श्री राधे
आता सर्वांनी
रे